नमस्कार, विदर्भ न्यूज प्रस्तुत रणसंग्राम कौल जनतेचा या कार्यक्रमामध्ये मी चेतन बुधे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपल्यासोबत सिद्धार्थनगर मधल्या काही महिला वर्ग जुळले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना आपला आमदार कसा हवा आहे, त्यांना आपल्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत, या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत। नमस्कार, तुमचं नाव? शीतल खंगार। काय सांगाल, तुम्हाला एक आमदार मध्ये काय क्वालिटी पाहिजे की त्यांनी योग्य कामगिरी केली पाहिजे? आम्हाला असं वाटते की आमचा आमदार असा चांगला असावा किंवा आमच्या जशा सोयी त्या पूर्ण कराव्या। आम्हाला जसं रस्ते पाहिजे, नाल्या पाहिजे किंवा अजून काही म्हणजे जसं डेव्हलपमेंट आमच्या रस्ते नाही, आम्हाला जायला रस्ते नाही आहे, आमच्या लॅट्रिन बाथरूमचं पाणी नाही, जायला हे नाही आहे, नाले नाही आहे, त्याच्यासाठी कर्तव्य करावे। पुन्हा अजून अशा बरेच काही गोष्टी आहे, पण ज्या लोकांना असं सांगतो किंवा आमदार हे ते सांगतो, आतापर्यंत सांगितलं त्यांनी केलेलं नाही आहे। पण आम्ही अपेक्षा करतो आता सुनील देशमुख सरांची की आमचं असं हे पूर्ण सर्व काही काम व्यवस्थित व्हावं। आणि कसं आमदाराकडून आम्हाला हेच अपेक्षा आहे, पण आता याच्या व्यतिरिक्त मी काही हे करू शकत नाही। तुम्ही काय सांगाल? आम्हाला हे सांगायचं होतं। हा बोला ना। आम्हाला हे सांगायचं होतं, आता या बोलले ते सांगायचं होतं आम्हाला। मला तुम्ही सांगा, 5 वर्षात काही बदल दिसतात तुमच्या शहरात? कशातच नाही बदल झाला। जसं चालू आहे आता कंडिशन आमची खराब आहे, तशीच आता बी नाही। 6 वर्षापासून काहीच नाही आहे। नाही का? काय वाटतं तुम्हाला, काय एका आमदाराची कामगिरी कशी असली पाहिजे? मी सांगू शकतो एक म्हणजे आमदाराची म्हणजे क्वालिटी अशी असायला पाहिजे की त्याने ऑनेस्टलीपणे पूर्णपणे कोणते पण कामे चांगली केली पाहिजे। आणि 5 वर्षापासून जे आमच्या जे इकडे जे आहे काहीच बदल झालेला नाही आहे, पण आता ते बदल झाले पाहिजे। कारण की रोड नाले असे काहीच बनले नाही, तिथल्या लोकांना इतका त्रास होत आहे, येण्या जाण्यात इतका त्रास होत आहे की त्यांना म्हणजे लेकरं हातात घेऊन जावं लागतं, म्हणजे गोदीमध्ये असं घेत जातात। म्हणून त्यांच्यासाठी रोड वगैरे पहिले करा। मुलांच्या गाड्या नाही आहेत, त्यांच्यासाठी सोयीस्कर नाही आहे। आम्हाला हेच अपेक्षा पाहिजे की सरांनी आमचं ऐकलं पाहिजे। आमच्या जर वोटिंगचं वगैरे आम्ही मान देऊ त्यांना, पण त्यांचं पण कर्तव्य आहे ना काही ना काही हे करायचं। माननीय आमदार सुनील देशमुख यांनी 2-3दा म्हणजे ते निवडून आले, त्यांनी बराचसा अमरावती शहराचा कॉलन्यामधला सर्व विकास केला आणि अजूनही आम्हाला असं वाटते का ते आले पाहिजेत। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। दीपन देशमुख साहेबांनी आमच्या प्रभागामध्ये अमरावती शहरामध्ये बरेच विकासाची कामे केलेली आहे, काँक्रीटीकरण केलं, उड्डाणपूल वगैरे, आणि अजूनही आमच्या प्रभागामध्ये बराचसा विकास व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। आणखी काही बदल झाला पाहिजे, काय आणखी अपेक्षा? बदल झाला पाहिजे म्हणून आम्हाला असं वाटतं की सुनील भाऊच आले पाहिजे या प्रभागामध्ये, आम्हाला आमदार तेच पाहिजे। मध्ये खूप सुधारणा केल्या आहे आणि तेच निवडून आले पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि याच्यापुढे असेच कामं केले पाहिजे त्यांनी। सहकार्य ते खूप सहकार्यावर त्याचे अभिमान झालेच पाहिजे। रोडचे कामं केले, सगळेच कामं करत आहे, अजूनही त्यांनी विकास करावा अशी मी त्यांना विनंती करते। सिद्धार्थनगरमधील काही युवा वर्ग जुडलेला आहे, आपण त्यांच्याकडून त्यांची मतं जाणण्याचा प्रयत्न करूयात। मित्रा, तुझं नाव? अनुज मानले। काय सांगशील, तुला एका आमदाराकडून काय अपेक्षा आहेत? आमदार गरिबांकडून चांगलं ऐकून घेऊन त्यांची सेवा करणे आणि नगराची रोड वगैरे सगळं व्यवस्थित असणे। आणखी तुला काय वाटते की तुझ्यासाठी एका आमदाराने विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय केलं पाहिजे? शाळा वगैरे सुधारवलं पाहिजे। आणखी बस जिल्हा परिषदचे स्कूल वगैरे। तुझं काय मत? मला असं वाटते आता ॲज अ स्टुडंट एज्युकेशनबद्दल जे पण काही मुद्दे राहते त्यांना सॉल्व केलं पाहिजे आय थिंक। आणि जे पण आमदार असेल, समजा आम्ही त्यांना आमची कंप्लेंट सांगितली, त्यांनी आमची कंप्लेंट बस ऐकली पाहिजे आणि त्यावर विचार करून काही ना काही जर कार्यवाही केली तर आमचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं। ऐसा होना कि सब कुछ चलाने वाला होना, जैसा सुनील बाबू देशमुख जो है, इन्होंने आगे चल के पहले पूरा ये करके लिए कि उड़ान पुल ये सब काम किए उन्होंने, नहीं तो आज राजकमल चौक में इतनी गर्दी रहती थी कि पूछो मत। वो सुनील देशमुख इतने सही आदमी है कि हमने इतने आमदार देखे, पर सुनील देशमुख सही का आदमी है। आगे भी ऐसा काम करनी चाहिए सुनील भाऊ ने, आगे भी ऐसे बहुत काम करेंगे वो। मैं काम बता सकते हैं उन्होंने क्या किए? तो उड़ान पुल बनाए ना उन्होंने, और कुछ रास्ते वगैरह
और आगे जाके भी और काम करेंगे वो, विकास होगा. विकास होगा एक शहर का. आपल्यासोबत आणखी काही नागरिक जुडलेले आहेत, त्यांच्याकडून त्यांची मतं जाणण्याचा आपण प्रयत्न करूयात. काय सांगाल तुम्ही, एका आमदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अपेक्षा तर काहीच नाही आहे. सुनील देशमुख सारखा आमदार पाहिजे बस. त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत का तुम्ही? हो, कामगिरी चांगले काम करते सुनील. एक दोन कामं सांगू शकता की त्यांनी आपल्यासाठी काय कामं केले? कामं कसे रोडचे कामं केलेले आहे, याचे सगळे मंदिरचे कामं केलेले आहे. अजून उड्डाणपूलचे कामं केलेले आहे. विकास झालेला आहे. विकास झालेला आहे थोडाबद्दल. तुम्ही काय सांगाल? अमरावतीमध्ये सगळ्यात मोठी सुविधा जे केली आहे सुनील भाऊ देशमुखनंच केलेली आहे. त्यांच्यासारखाच असावा. अच्छा, बोला ना. हे म्हणते की तसं आमचं मत आहे तुमचं? हा मत.